इचलकरंजी शहराजवळ असलेलं शिवनाकवाडी हे गाव कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत आहे। या गावातील यशवंत कॉलनीतल्या 250 कुटुंबांना येण्या जाण्यासाठी रस्ताच नाही। जो रस्ता आहे तो तिथल्या शेतकऱ्यांनी अडवलाय। त्यामुळे नागरिकांच्या येण्या जाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कर्नाटकातून 10 किलोमीटर अंतर फिरून जावं लागतंय। आता तो रस्ता सुद्धा कर्नाटक सरकारने बंद केलाय। त्यामुळे एखाद्या रुग्णाला रुग्णालयात दाखल करायचं असल्यास कुठून न्यायचं असा प्रश्न निर्माण झालाय। शिवनाकवाडी हे गाव एक कर्नाटकच्या बाउंड्रीला वसलेलं गाव आहे आणि या ठिकाणी असलेली यशवंत कॉलनी हे शिवनाकवाडीच्या हद्दीतील एक वाढीव भाग म्हणून ओळखलं जाते आणि ह्यासाठी गेल्या 30-35 वर्षामध्ये एक 250 कुटुंब आहे ह्या भागामध्ये। 250 कुटुंबांनी 1000 वस्ती आहे। ये जा करण्यासाठी 30-35 वर्ष झालं एक रस्ता आम्ही वापरत होता, तो महाराष्ट्राच्या हद्दीतनं जात होता, पण ते वैयक्तिक त्यांच्या मालकीची जागा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या त्यांनी ते आपला रस्ता बंद केलेला आहे आणि त्यासाठी दुसरा रस्ता ह्या ठिकाणी नाही आहे। आणि इकडे बघितलं तर कर्नाटक वस्ती कर्नाटक हद्द आहे आणि त्या ठिकाणी तो असलेला रस्ता तो पण त्यांनी ताबडतोब बंद करणार आहेत, बंद करणार असं त्यांनी सांगितलं। अगं तुम्हाला जर रस्ता पाहिजेला असेल तर ह्या भागामध्ये तुम्ही कर्नाटकमध्ये समाविष्ट व्हा, तुम्हाला आम्ही रस्ता करून ये जा करण्यासाठी वहिवाट करण्यासाठी तुम्हाला रस्ता देतो असं त्यांची मागणी आहे। आणि या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की मुलं शाळेलासुद्धा येऊ जाऊ शकत नाहीत किंवा एखादा पेशंट आजारी असेल तर त्याला दवाखान्याला ॲम्ब्युलन्ससुद्धा येऊ शकणार नाही किंवा एखादं कोणाचं घर पेटलं तर ह्या ठिकाणी नगरपालिकेची किंवा कुठली जर पाणी अग्निशामकची गाडीसुद्धा इथं येऊ शकणार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि कदाचित इथं जर रस्ता नाही झाला तर आम्हाला नाइलाजास्तव कर्नाटकमध्ये जावं लागेल किंवा कर्नाटकमध्ये हद्दीमध्ये आम्हाला समाविष्ट व्हायला लागेल। यासाठी आम्हाला विनंती आहे की इथल्या स्थानिक आमदार खासदारांनी याच्याकडे दुर्लक्ष न करतापैकी लक्ष देऊन काळजीपूर्वक आमची विनंती आहे की तिने त्यात लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्या काढून देण्याचा प्रयत्न करावा असं। कर्नाटक सरकारने इथल्या नागरिकांना तुम्ही बोरगाव हद्दीत या, आम्ही तुम्हाला रस्त्याची सुविधा देऊ असं आश्वासन दिलंय। यामुळे खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे यांनी यामध्ये लक्ष घालून रस्त्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा आम्ही 250 कुटुंब कर्नाटकमध्ये जाऊ असा इशारा इथल्या नागरिकांनी दिलाय।